कच्ची कच्ची वाजायला लागली ना की अंतरुणात झेलेला माणूस पण उठून नाचायला लागतो. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी. टीजीपी पर आपका फिर से स्वागत है. मैं पहुंच गया हूं गिरगांव में आई लव मिसल में. आपको मैं एक स्पेशल एपिसोड यहां पर आपके लिए लेके आया हूं. आज हम कर रहे हैं वाजव रे ये फिल्म का प्रमोशनल एपिसोड और आज है हमारे साथ हमारे स्पेशल गेस्ट श्री गणेश दादा यादव. गणेश दादा यादव का मैं इंट्रो क्या ही दूँ आपको. आइकॉनिक मूवीज़ इन्होंने की है. मैं आपको 2 आइकॉनिक मूवीज़ इनकी बता देता हूँ, वास्तव और सिंघम. और बहुत सारी आइकॉनिक मूवीज़ इन्होंने की है, बट वास्तव एंड सिंघम इज़ माय पर्सनल फेवरेट, इसलिए मैंने आपको वास्तव और सिंघम का एग्जाम्पल दिया. तो आज हम बात करेंगे उनकी जर्नी के बारे में जानेंगे और स्पेसिफिकली फिल्म के प्रमोशन में वाजव रे में वो मिलिंद दादा के गुरु का कैरेक्टर प्ले कर रहे हैं. वाजव रे इज़ अ वेरी आइकॉनिक मराठी फिल्म विच इज़ लॉन्चिंग ऑन 1 अगस्त. और सभी लोगों से ये निवेदन है कि फिल्म देखने जाइएगा और फिल्म को ज़रूर सपोर्ट करिएगा. एंड तक एपिसोड ज़रूर देखना. बहुत सारे अनहर्ड किस्से, बहुत सारे BTS यानी कि बिहाइंड द सीन्स किस्से आपको ये एपिसोड पर देखने मिलेंगे. जय गणेश. जय गणेश. गणेश दादा जय गणेश. बोला. वास्तव ते वाजव रे हा एक खूप चांगला प्रवास राहिलेला आहे आणि तुम्हाला काय मनात आलं की आपल्याला वाजव रे हा चित्रपट करावा. वाजव रेची एकतर जयेशने जेव्हा एक गोष्ट सांगितली तेव्हा खूपच एकतर इंटरेस्टिंग प्लॉट आहे. एक सामान्य मुलगा मिलिंद, ज्याच्यावरती नंतर आम्हाला कळलं की BBCने त्याच्यावर डॉक्युमेंटरी केली आणि त्याची पॉप्युलॅरिटी वगैरे. आणि एक खरंच म्हणजे एक ऑर्डिनरी माणूस आणि त्याचं पॅशन. आणि सिनेमा बनताना नेहमी असं होतं की एक कोणतरी मिल्खा सिंग नावाचा भाग मिल्खा भाग करताना एक तू कसा इंटरनॅशनल लेवलला पोचला वगैरे. पण एक साध्या सरळ सामान्य माणसाच्या गोष्टीवरती पण सिनेमा होऊ शकतो, हा मला वाटतं ह्याचा USP आहे वाजवरेचा. आणि ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याचं स्ट्रगल, त्या मुलाचं आणि त्याचा आनंद, तो जे करतो त्यात तो आनंद घेतो आहे आणि लोकांना आनंद देतो आहे. आणि हा जो प्रवास आहे त्या मिलिंदचा, हा अख्खा या वाजवरेमध्ये दिसून आला. तो स्क्रिप्ट नरेट करताना पण मला ते खूप कॅरेक्टर जेव्हा त्याने सांगितलं की हा मिलिंद, ज्याच्याकडे बघून त्याला वाटलं की आपण पण वादक बनायला हवं, तर ते कॅरेक्टर म्हटलं अच्छा इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि तो त्या दोघांचा तो प्रवास आहे तो गुरु शिष्यांचा, तो गुरु आणि शिष्याचा जो प्रवास आहे त्या सिनेमात अख्खा, तो एक खूप इंटरेस्टिंग आहे. त्यात येणारे चढ उतार आणि मग तो त्याला साथ देतो की नाही, तो पुढे जातो की नाही, एक्झॅक्टली काय त्यांच्यात वाद होतात किंवा का ते एकमेकांच्यावरती प्रेम करतात. एक खूप गुरु आणि शिष्याचं कारण एक नेहमीच एक ऑल ओव्हर द वर्ल्ड एक वेगळंच रिलेशनशिप असतं आणि ते रिलेशनशिप यातनं खूप छानपणे मांडले गेले. आणि हा त्याचा प्लस पॉईंट आहे त्या कॅरेक्टरचा पण आणि सिनेमाचा पण. तर सर, वास्तवमध्ये आपला रोल गँगस्टरचा होता, सिंघममध्ये आपला रोल एक पोलीस इन्स्पेक्टरचा होता, कॉन्स्टेबलचा. आणि आता तुम्ही मिलिंद दादाचे गुरु प्ले करत आहात. तर हे तिघां रोलमध्ये खूप अंतर आहे. तर हा रोल कसा डिफरंट आहे आणि काय म्हणजे बोलतात ना की एक एक्सपिरियन्स सांगा की वेगवेगळे रोल करण्यामागचा एक एक्सपिरियन्स जो असतो ते प्रेक्षकांना सांगा. वेगवेगळे रोल म्हणजे होतं काय की आपल्याकडे खूप टाईपकास्ट केलं जातं प्रत्येक वेळेला. म्हणजे एक फिल्ममध्ये गँगस्टर दिसला, तो पॉप्युलर झाला की अरे वो उसकोही बुलाव, ते आपल्याकडे तो, पण ते सगळीकडेच आहे, म्हणजे त्याला इलाज नाही आहे. पण खूप मला याचं कौतुक वाटलं जयेशचं की हा वेगळा रोल मला त्याने दिला आणि एक वेगळं रिलेशनशिप आहे. कारण एक तो त्याला बघतो पण आहे, त्याला त्याची आवड पण त्याला कळते, त्याची शिकायची इच्छा आहे. आणि मग तो एक आपण नेहमी द्रोणाचार्य म्हटलं की गुरुजी दिसतात आणि एकलव्य
जसा न बघता त्याला न शिकवता तो शिकला गेला, तसं हे एक त्यांचं वेगळं रिलेशनशिप याच्यात आहे. आणि मला वाटतं त्यामुळे तो एक ग्राफ पकडताना एक तर थोडं एज डिफरन्स दाखवलं गेलं याच्यामध्ये. तो लहान मुलगा आल्यापासून आणि हा गुरुजी मोठे होईपर्यंत, म्हणजे हा मिलिंद वयात येईपर्यंत, छोटा मिलिंद ते मोठा मिलिंद, तोपर्यंत गुरुजी सेम आहेत. आणि तर त्यामुळे तो एक प्रवास होता, एक एज डिफरन्स त्याच्यात दाखवला आला. आणि तो मला वाटतं ते बेसिकली मला ते रिलेशनशिप त्या दोघांचं खूप ते छान सीन्स लिहिले गेले त्यांचे. आणि ते सीन्स छान लिहिले गेले, त्यामुळे ते त्याच्यात जास्त काय मग तुम्हाला एफर्ट्स घ्यावं लागत नाही जेव्हा व्हेरी वेल रिटन सीन्स असतात ना. आणि आम्ही खूप इम्प्रोवाईज करत होतो सीन्स करताना. आणि आमचे दिग्दर्शक साहेबांनी पण आम्हाला परमिशन दिली होती की ठीक आहे, इम्प्रोवाईज करून आपण हा सीन पुढे नेऊ. त्यामुळे खूप ऑन द स्पॉट खूप काही काही गोष्टी इम्प्रोवाईज केल्या गेल्या, खूप सीन्स रिराईट केले गेले. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की तो फ्लो आम्ही पकडला, ती एनर्जी. आणि कारण एक तेच बॅकड्रॉप चाळ गिरगाव असं म्हटलं की आपोआप त्याची एनर्जी येतेच, त्या जागेची एनर्जी आहे. आता आपण इथे बसलो एवढं कलरफुल छान गिरगावचं, त्यांनी गायवाडी म्हटली की एक आयकॉनिक प्लेसेस आहे सगळ्या. तर ह्या सिनेमात त्यांनी मला वाटतं ती एनर्जी कॅच करायचा प्रयत्न केला. यंगस्टर्स आहेत सगळे बरोबरचे आमचे ॲक्टर सगळे, त्यामुळे ती एनर्जी आणि ती त्या कॅरेक्टरबरोबर जाते आणि सगळ्यांबरोबर मिक्स होऊन ती एनर्जी फिल्ममध्ये पण पाहायला मिळेल अशी मी आशा करतो. एक प्रत्येक चित्रपटाचा आहे ना एक नरेशन फेज असतो, नरेशन, स्क्रिप्ट रायटिंग. तर तुम्हाला जेव्हा कळालं की तुम्ही मिलिंद दादाचे गुरुजीचा रोल प्ले करणार आहात चित्रपटमध्ये, तर कसं इक्वेशन तुम्ही बसवला, म्हणजे ब्रीफिंग कशी दिली मिलिंद दादानी तुम्हाला की असं असं आहे, आणि काय प्रोसेस आणि काय प्रवास होता? एकतर मिलिंदला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो त्यामुळे तो एक कॅरेक्टरच आहे ते. त्याच्या एवढं त्याचा चेहरा बघून ना एवढा, म्हणजे एक असं म्हणतात ना की एक माणूस समाधानी आहे, खूप छान आहे. इतकं त्याला सगळ्यांनी छान राहावं, सगळ्यांनी सुखात राहावं, सगळ्यांनी आनंदात राहावं, सगळ्यांचं भलं व्हावं, असा एखाद्या माणसाची चेहरा असतो ना, तो मिलिंद आहे. आणि जेव्हा मिलिंदला मी भेटलो तेव्हा त्यांनी पटकन सांगितलं की तो ढोल आम्ही असा अडकवला होता ना, तो म्हणतो असा नसतो, तो एक हात बाहेर काढून मग तो असा ढोल पकडायचा असतो. बरोबर. आणि बेसिक असतं. आता आपल्याला ते ॲक्च्युली प्रिपरेशन आम्ही तेवढा आम्हाला वेळ दिला गेला नाही, पण ती पटकन एक छानशी सजेशन होती की हे असं ठेवायचं आणि मग तो असं वाजवलं जातं किंवा एक आता एवढं वाजवणं आपल्याला जमणं मुश्किल आहे. पण तरी पण माझा हात बऱ्यापैकी होता ना रिदममध्ये. माझा हात मला थोडी सवय होता ढोल वाजवायचा, कारण आम्हाला लहानपणापासून आम्हाला आमच्या आईवडिलांनी बडवल्यामुळे थोडं आम्हालाही त्याचा ढोलची प्रॅक्टिस होती. आणि ते मिलिंदने ते एक बारीक सजेशन्स दिल्या होत्या त्या. आणि मग पण त्याचं एक होतं की मला काय म्हणजे मला कधी हे नाही झालं की कुणी त्रास दिला आणि कुणी काय केलं. माझी शिकायची इच्छा होती. आणि मग मी डबे घ्यायचो, मग ते डबे पत्र्याचे वाजवत आणि त्यावरनं तो आता एवढा पॉप्युलर झाला आहे, म्हणजे खरंच त्याचं कौतुक खूपच आहे मिलिंदचं. तर ते मला वाटतं की तोच मिलिंदची ज्या कमी वेळामध्ये झालं रेसिप्रोकेट, त्यात काही गोष्टी खरंच अनुभवायला आला. आता गणेशोत्सव बोलले की प्रत्येक मुंबईकर आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन, म्हणजे महाराष्ट्रात राहणारे सर्व लोक, तर एक गणेशोत्सव बोलला की एक क्लोजनेस येते. म्हणजे गणेशोत्सव हा सगळ्यांचा आवडता सण आहे. आणि आता तर मुंबई सरकारने त्याला एक टॅगलाईन दिले की अधिकृत सण, महाराष्ट्राचा अधिकृत सण म्हणजे गणेशोत्सव हा ऑफिशियली डिक्लेअर केलेला आहे. तर तुमचा एक फेवरेट आवडता किस्सा गणेशोत्सवाचा, म्हणजे बालपणाचा असो की आता असो, आणि तुम्ही कसं बोलतात ना की कसं व्हिज्युअलाइज करता गणेशोत्सवाला? गणेशोत्सव म्हणजे एकतर सार्वजनिक गणेशोत्सव पाहायचोच आम्ही, पण आमच्या घरी गणपती येतो. त्याच्यामुळे आमच्या घरी ते
म्हणजे आता माझ्या आई आणि बाबा दोघं नाही आहेत, त्यामुळे आता सण साजरा करतो, पण तो त्यात मजा नाही आहे ॲक्च्युली, टू बी फ्रँक. कारण आई बाबा असताना जे असतं ते ती एक वेगळीच गंमत आहे. तर त्यामुळे आमच्या घरी गणपती होता आणि मला असं एवढं मेमरी गणपतीची. आमच्या घरी ते आम्ही कोकणातले, तू म्हणाल तर यादव UPची का, तर आम्ही कोकणातला यादव होतो. तर आमच्याकडे खूप गणपतीची खूप हे आहे, म्हणजे कोकणातलाच प्रथा परंपरा आहे. तर ते 5 दिवस आमच्या गौरी गणपती असायचे आणि त्या व्हायचं काय की आमचे सगळे नातेवाईक तेव्हा आमच्या घरी गणपती असायचा, तेव्हा सगळे सगळे लोक, तर त्या पहिल्या 2 दिवसापासनं ते गणपतीची मखर लावणं, त्या आरास करणं, आणि एवढी मी लहानपणी ती बघितलेली एनर्जी होती ना. मग रात्री झोपायची तरी पण बघायचो, हे ठोकतायत, हे बांधतायत, मग तो मंडप घातला जातो आणि ती एक प्रचंड अशी एक इमेज असते ना की बसलेली आहे ती अरे गणपती असं आजच्या होतं, 2 दिवस गणपती येणार. आणि मग तेव्हा मी बँड्रामध्ये राहायचो आधी, आणि मग ते 5 दिवस असे धुवाधार असायचे. आणि मला अजून आठवते गौरी आली, गौरी जेव्हा यायची त्या दिवशी रात्री आमच्या घरी जागरण असायचं, आणि मग प्रचंड लोक गाणी गायची, भजन, आणि खूप धमाल व्हायची त्याच्याकडे, गेम खेळले जायचे. आणि माझी आई तेव्हा मला अशी, मी लहान असताना मला असे पकडून म्हणायचे, ते म्हणे बघ आता, मग गौरीकडे बघ आणि गणपतीकडे बघ, बघ दोघे हसतायत ते. आणि खरंच तेव्हा असं वाटायचं का अरे हो रे, दोघे हसतात. म्हणजे कारण आज आई आली ना म्हणून तो गणपती हसतोय म्हणे. आणि ती प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा आई होती ना, तर आमचा एक तो हे असायचं, ती अशी जवळ घेऊन मला म्हणायची बघ, बघतोस ना, बघ गौरी पण असते, गणेशा पण असतो. तर ती एक माझी खूप स्ट्रॉंग मेमरी आहे. आणि आमच्याकडे तेव्हा बँड्राला काय व्हायचं, सगळ्या लोकांचं विसर्जनाच्या वेळेला सगळ्यांचे गणपती एकत्र यायचे. तर त्या सगळे कुल्फी विकणारे जे गाड्याच्या हातगाड्या, तर त्या हातगाड्यांवरती सगळे गणपती लागायचे, 15-20 गणपती. आणि मग पण तेव्हा ढोल बिल काय हे नव्हतं, ते नॉर्मली चालत भजन म्हणत ते पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन म्हणा, ते म्हणत आणि आम्ही इकडनं बँड्रा ईस्टवरनं आम्ही चालत तो फ्लायओव्हर उतरून बँड्राचा आम्ही माहीमला विसर्जन करायचो, माहीम चौपाटीला. तर तो एक प्रवास, एवढं थकायला व्हायचं, पण त्या एनर्जीत काही कळायचंच नाही. तर लहानपण होतो तेव्हा, पण तेव्हा आम्ही दररोज, मग आता असं वाटतं अरे घरनं चालत सगळे जायचो माहीमपर्यंत, आणि काही कळायचं पण नाही त्या एनर्जीमध्ये, कमीत कमी 3-4 किलोमीटर. हो, आणि इतकं छान ते. आणि मग घरी आल्यावरती रडारड, ती का नेलं तुम्ही, आपण 5 दिवसच का ठेवतो, आपण का नाही 11 दिवस ठेवत, असं एक दरवर्षी भांडण की मला नको, मला जास्त वेळ गणपती पाहिजे. त्यामुळे खूप असं गणपती ते प्रिय देव आहेच, पण त्या इमोशनली अटॅच्ड. लहानपणी आपण म्हणतो ना की एक बाप्पा चालला आणि खरंच आपल्याला उदास वाटते की अरे खूप सुनं होणार आता. आणि तो एक खरंच एक काय म्हणतो तो इमोशनल त्या पॉईंट नंतर ना असं एकदम घर रिकामं पडलं असं वाटतं त्याच्यानंतर, सन्नाटा एकदम. तर खूप ती गणपतीची लहानपणीची खूप छान आमची आठवण आहे ती. इंडियन सिनेमा जर म्हणाले सर, तर किती महत्त्वाचं आहे की असेच लोकल उत्सव जे स्टोरीज आहेत ते हायलाईट व्हायला पाहिजे, आणि तुमचं काय मत आहे त्यामध्ये? ॲक्च्युली हा जो आता गणपती फेस्टिवलवरती जर सिनेमा करायचं चाललं आहे, मला वाटतं मराठीत विचार याचा केला गेला, ही आयडिया चांगली आहे. पण त्याच्या डोक्यात आधी ऑलरेडी होतं की रिअल लोकेशन्स करूया आणि गिरगावचा गणपती आपण ते पकडूया वगैरे, विच इज रिअली डिफिकल्ट. तर मराठीत मला वाटतं जर असं काही विचार करायचा असेल तर एक बेसिकली तुम्हाला बजेट पाहिजे, कारण हे खूप असं लार्जर देन लाईफ सिनेमे होतात. मग जर असं फेस्टिवल ते कुठलाही पकडून करायचं म्हटलं, आता समजा तर केरळचा जो बोट राईडचं
बनाना बोट. बनाना बोट त्यांची ते असतात ना ते शर्यत असते, हां त्या रेसेस किती मोठ्या असतात, त्या किती पॉप्युलर आहेत त्या. पण त्या जर असं त्यांचं जर फिल्म करायची म्हटली तर त्याचं बजेट पण तेवढं जाईल ते. पण आपलं आमचे जयने प्रयत्न चांगला केला आहे, एक चांगला विषय निवडला आहे. आणि मला वाटतं की त्याच्यावर सिनेमा करायला हरकत नाही. फक्त मराठी सिनेमा करायचं म्हटलं की प्रॉब्लेम तोच होतो, गोष्ट होऊन अडकते ती बजेटवरती. पण तरी त्यांनी प्रामाणिक राहून विषयाशी त्यांच्या परीने सगळं मॅनेज करून खर्च करून तो इफेक्ट द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि तो मला वाटतं नक्कीच लोकांना आवडेल. सर आपण एक म्हणजे सेटवरचं बोलणं करूया आता. तर सेटवर एवढं म्हणजे 2-3 महिने शूटिंग चालते एक चित्रपटाला. तर एक असा आम्हाला किस्सा सांगा किंवा एक मोमेंट सांगा, अंगावर शहारे आले होते सेटवर, गूसबम्स मोमेंट ऑन सेट. गुजबम्स म्हणजे जेव्हा रात्रभर झोप नाही यायची कारण खूप नॉनस्टॉप काम चाललं होतं. आणि कारण प्रेशर खूप जास्त होतं, सीन्स खूप जास्त होते, काम खूप होतं. आणि आम्ही क्राऊड असायचा खूप, त्यामुळे जास्ती कॉन्सन्ट्रेशन ॲक्च्युली काम लवकरात लवकर होईल आणि जास्तीत जास्त चांगलं होईल ह्याच्यावरती होतं. आणि सीन्स असं खूपच ड्रॅमॅटिक आणि खूप ड्रामा आहे त्या सीन्समध्ये. त्यामुळे मला वाटतं त्या सीन्स बघताना तुम्हाला प्रेक्षकांना गुजबम्स येतील अशी मी आशा करतो. नाही, नक्कीच आम्ही खूप एक्सायटेड आहात या मूवीसाठी. आणि एक वेगळीच फिलिंग आहे. म्हणजे मिलिंद दादा एक कच्ची बाजा वादक, आणि ते आता म्हणजे त्यांची मूवी बनते, त्यांच्यावर मूवी बनते, आणि ते खूप अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी. तर दादा, गणेश उत्सव आणि बँजो कल्चरची हे फिल्म आहे, तर तुम्ही कसं प्रिपरेशन केलं या फिल्मसाठी? प्रिपरेशन ते झालं की थोडं प्रत्येक वेळेला ते एक तर बेसिकली ढोल वाजवणार आणि एक्सपर्ट ढोल वाजवणार आहे. ते तुम्ही चीट करू शकता फिल्ममध्ये, ते तो फायदा आहे. पण नेहमी त्या म्हणजे नॉर्मल जे प्रॉपर वाजवतात ते वादक सेटवरती असायचे. त्यामुळे त्यांच्याकडनं खूप चांगल्या टिप्स मिळायच्या. कारण वाजवताना ते एक्झॅक्ट त्यांना रिदमवरती वाजवलं गेलं पाहिजे. तो ढोल पकडण्याचं ते पद्धत, मग नंतर एकदा असा ढोल करून तो असा वाजवायचा, ते एक आहे. आणि एक खूप हेवी आहे ते. म्हणजे खरंच त्यांचं कौतुक आहे लोकांचं. असं आपण नेहमी नाचताना विचार करत नाही, आपण नुसते वेड्यासारखं नाचतो. पण वाजवणारे जे वादक आहेत ते लिटरली तहानभूक हरपून वाजवत असतात ना. आणि ते हेवी इन्स्ट्रुमेंट आहे, ढोल काय किंवा काय आहे, आणि रिदम पकडायचं आहे तुम्हाला. तर मनापासून वाजवायचं आहे, कारण तुम्ही मनापासून वाजवलं तर ते मनापासून नाचतील किंवा एन्जॉय करतील. तर बेसिकली ह्या टिप्स ते नेहमी सारखे द्यायचे की सर हे असं पकडा, तर तो वादक वाजवतो असं वाटेल, किंवा हे असं करा, किंवा ही काठी अशी पाहिजे, हे असं पकडा. त्या टिप्स त्यांच्या सतत मिळत राहायच्या. त्यामुळे मला तो एक प्रिपेअर करताना तो एक फायदा झाला. त्यामुळे प्रिपरेशन म्हणाल तर बेसिकली ह्याला खूप वेळ दिला पाहिजे, पण तेवढा वेळ आपल्या मराठी सिनेमात दिला जात नाही. बजेट ते मला वाटतं वर्कशॉप म्हणजे प्रॉपर एक मला वाटतं वर्कशॉप व्हायला हवं. ते 15-20 दिवस तुम्ही ट्रेनिंग की जसं आता हिस्टॉरिकल फिल्म्स असल्या की आम्हाला प्रॉपर तलवारबाजी शिकवली जाते 1 महिनाभर. ट्रेनिंग दिली जाते. ही तलवार ही तलवार आपण बघतो ती अशी नसते, ती अशी मारली की मग ते असा वार असतो तो. तर ते खूप टेक्निकल आहे. ते आपल्याला मग अरे असं आहे का, आम्हाला तर असंच माहिती आहे. तसंच ते ढोल वाजवताना पण तो एक हात बाहेर काढून ते असाच अडकवला पाहिजे, आणि तो असाच बॅलन्स केला पाहिजे, तो पकडला पाहिजे. त्यात पण एक ग्रेस पाहिजे, वाजवताना पण एनर्जी पाहिजे. आणि त्याचं वाजवण्याचं एक तो ॲज अन ॲक्टर मी ते करू शकतो की बघा आम्ही किती ग्रेसफुली ढोल पकडला, आणि कसं आम्ही तो आता प्ले करतो, आणि कसं आम्ही रोजच नेहमी वाजवणारे आमच्या हातचा मळच आहे हा, असे हे पोर्ट्रे करणं आमचं काम असतं. आणि तो प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न ह्या सिनेमात मी केला असं मला वाटतं. काय काय चॅलेंजेस येतात सर एक मराठी मूवी बनवताना, किंवा एक ॲक्टरला किंवा
पूर्ण टीमला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? चॅलेंजेस मला वाटतं फक्त ते जयला कळलं असेल त्यांनी किती चॅलेंजेस ते मराठीत मला वाटतं फक्त निर्मात्यालाच आहे. कारण एक मराठी सिनेमा करायचा, तो सुरू करायचा, तो अनाऊन्स करायचा, त्याचं शूटिंग करायचं, त्याचं पोस्ट प्रोडक्शन करायचं आणि ती फिल्म रिलीज करायची, ती थिएटरला लावायची आणि पॉडकास्ट करायचं असे अशी असंख्य अवधानं आणि व्यवधानं निर्मात्याला फेस करावी लागतात. मला वाटतं मराठी निर्मात्याला हे सगळी आव्हानं झेलून एक मराठी सिनेमा रिलीज करणं हे आत्ताच्या काळात खूप या 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 काळात म्हणजे जेव्हा तुमच्याकडे असंख्य चॉईसेस आहे, जेव्हा तुमच्या हातात आता एंटरटेनमेंट तुमच्या आता हातात आहे, किंवा आता रील्स का एवढे पॉप्युलर होत आहेत? कारण लोकांची एनर्जी एवढीच आता हे बघतात, हा पडला झालं सापडलं, सगळं स्क्रोलवरती झालं सगळं. आणि ते तुम्हाला आता चॅलेंज आता एवढे की एका मिनटात तुम्हाला एंटरटेन करायचं लोकांना, म्हणून ते रील्स का पॉप्युलर व्हायला लागली? हा आला, पडला, खाली पडला, तो गेला, अरे बस पुढे अच्छा ही मुलगी आली, ती भांडली, अरे बाबा, हे एवढंच आता एंटरटेनमेंट आहे. लोकांचं आता टाइम स्पॅन कमी झाला आणि तुम्हाला आता चॅलेंजेस जास्त वाढलेत. ती तर तुम्हाला एक पावणे 2 तासाचा सिनेमा करायचं म्हटलं तर कसं तुम्ही होल्ड करणार त्या ऑडियन्सला? कसं ऑडियन्सला थिएटरमध्ये खेचून आणणार? काय तरी आता एक काय ताकद लावाल तुम्ही, की काय कराल तुम्ही की लोक थिएटरमध्ये परत येतील? आणि हे चॅलेंज तर आहेच. आणि मराठीला प्रॉब्लेम काय आहे की मराठीला कॉम्पिटिशन फक्त हिंदीचीच नाही, आधी हिंदीचीच होती, पण आता तर साऊथवाले पण आता आले आहेत, वर्ल्ड सिनेमा आता आला आहे, तुमच्याकडे नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन आहे, हे आहे ते आहे. तर ह्याच्यातनं तुम्हाला तुमचा मराठी सिनेमा दाखवायचा आहे आणि जगवायचा आहे. आणि मग तुम्ही प्रश्न विचारत असतो की लोकल जे सण आहेत ते कसे पोचतील किंवा कसं त्याच्यावरती होईल. तर एक जय नावाचा मुलगा एक असा सिनेमा इमॅजिन करतो आणि स्वतःचे पैसे टाकतो आणि इमॅजिन करतो आणि तो सिनेमा प्रत्यक्षात तो त्याला दिसतो तसा उतरवायचा प्रयत्न करतो. ते खूप कौतुक आहे जयचं. मला खरंच त्यांनी मेहनत घेतली आणि मला वाटतं की प्रेक्षकांच्या हातात हे आहे की हा यंग तरुण तडफदार मुलगा एक मराठी सिनेमा करतो, तर प्रेक्षकांनी त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन हा सिनेमा चालवावा. कारण की जर हा सिनेमा चालला तर त्याला परत एक मोटिवेशन मिळेल की चला आज आणखीन एक नवीन सिनेमा करू, अजून काहीतरी असंच वेगळं काहीतरी करू. आणि त्याला एक वेगळी एनर्जी मिळेल ना काम करायची. आणि लेट्स होप की गणपती बाप्पा बघतोय त्याला आणि तो त्याचं भलं करेलच. नक्कीच आम्ही सगळे एक्सायटेड आहात मूवीसाठी. आणि दादा, तुम्ही मराठी प्रेक्षकांना काय एक मेसेज देणार की म्हणजे तुम्हाला 30 सेकंडमध्ये लोकांना सांगायचं, आता तुम्ही बोलले ना रील्स फॉर्मॅट, तर ही रील्स कंटेंट आहे, तर तुम्ही लोकांना म्हणजे 30 सेकंड किंवा 1 मिनिटात सांगा की वाजव मूवी हा लोकांनी का बघायला यायचा थिएटरमध्ये? वाजव रे हा सिनेमा मला वाटते की एक वेगळी कन्सेप्ट आहे. एक मिलिंद नावाचा मुलगा ज्याच्यावरती BBC पण डॉक्युमेंटरी करावीशी वाटते, त्याच गिरगावच्या जयला मिलिंदला बघून त्याच्यावरती सिनेमा करावासा वाटतो. आणि एक वेगळा एक संगीतमय, एक फुल ड्रामा असलेला, फुल एनर्जी असलेला आणि एक गणपती उत्सवाची एनर्जी असलेला पिक्चर आहे वाजव रे. नावातच वाजव रे आहे आणि हा सिनेमा वाजणार अशी खात्री आहे. तर प्रेक्षकाने तो थिएटरमध्ये जाऊन पाहावा, आपोआप सिनेमा वाजव रे. आणि गाजेल पण. मिलिंदादाची ही मूवी आणि जयची पण ही मूवी आणि तुमची पण सगळ्यांची ही मूवी फक्त ॲक्टर्सची किंवा फक्त गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, संपूर्ण मुंबईसाठी आहे. आणि मी पण लोकांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की मराठी चित्रपटाला असंच तुम्ही प्रोत्साहन द्या. आणि मराठी चित्रपटांना जर तुम्ही प्रोत्साहन दिला तरच ही इंडस्ट्री आपली पुढे जाईल आणि सगळ्यांना मोटिवेशन भेटेल अजून उत्सवाची मूवीज करण्याचा. सर, एक गोष्ट करूया की आता मुंबईमध्ये स्पेसिफिकली मराठी बोलण्याचा एक कॉन्ट्रोवर्शियल वाद चालू आहे, टॉपिक चालू आहे, तर तुमचं काय मत आहे त्यावर? नाही, मला म्हणजे मराठी तुम्हाला आलंच पाहिजे असं काही आपण सगळ्यांना सांगू शकत नाही की अरे तुम्ही मराठी
आपण लोकांना प्रेमाने समजू शकतो की इथे राहताय ना तुम्ही, ही तुमची आता कर्मभूमी आहे ना, तुम्ही मुंबईत आल्यात, काम करताय, प्रयत्न तर करा. किंवा नाही जमत असेल तर मग सांगा की आम्हाला नाही जमत आहे पण आम्ही प्रयत्न करू. ॲरोगन्स दाखवला ना की त्याचा मला वाटतं लोकांना त्रास होतो. हे आम्ही नाही बोलत, जा मराठी काय करणार आहे. आणि मुंबईत तसा वाद नाहीच आहे. आता काही काय मला म्हणजे सांगायचं झालं तर आमचा हा जो वाजवरे सिनेमा जो आहे त्याचे दिग्दर्शक हे जय राठोड आहेत, जे गुजराती आहेत. आणि सिनेमा जेव्हा सुरू झाला तेव्हा ते हिंदीत आमची बोलायचे आणि आता सिनेमा संपला आहे आणि आता ते शुद्ध मराठीत बोलत आहेत. म्हणजे शेवटी त्यांनी प्रयत्न केला ना की त्यांनी सिनेमा चालू असताना हळूहळू त्यांनी लँग्वेज पिकअप केली. तर तुम्ही कुठली लँग्वेज पिकअप करू शकता आज. आणि जर आपण ठरवलं की ही आता माझी कर्मभूमी आहे, तर मला वाटतं की तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की मी थोडा तरी प्रयत्न करेन, बारीक बारीक तरी शिकेन मी. जसं आता मी कर्नाटकात माझी बायको कन्नडिग आहे. तर कर्नाटकात गेलं तर मला पण आज ती बोलते, ती त्याच्या घरच्यांशी तिच्याच मातृभाषेत बोलणार ना. पण आता गंमत अशी की ती मराठी चांगलं शिकली आहे आणि ती मराठी बोलते. आणि मी आता कर्नाटकात गेल्यावरती मी बऱ्यापैकी कन्नडमध्ये संवाद साधू शकतो. तर मला वाटतं की आणि एक ॲडिशनल गोष्ट आहे, तुम्ही एक नवीन लँग्वेज शिकताय आणि नवीन लँग्वेज शिकणं हे किती आनंदाची गोष्ट आहे. एखादी गोष्ट तुम्ही आज मी बँगलोरमध्ये गेलो आणि मी त्यांच्या भाषेत सांगितलं की नीरकोडमा, की त्यांना अरे इथं आपण आदमी आहे, हा आपण माणूस आहे. तेवढं लहानसहान जस्टच आहेत ते आणि खूप आपुलकी वाटते, छान आहे. आणि कुठलीही नवीन भाषा शिकणं हे एक छान कामच आहे. मला वाटतं की आपण आपल्या लहान मुलांना, मला आज इतकं बरं वाटतं, आज माझा मुलगा मराठी बोलतो, इंग्लिश बोलतो, हिंदी बोलतो आणि कन्नड पण बोलतो. पण हे माझी बायको आणि आमची मातृभाषा वेगळी असून पण त्याच्यावर जे संस्कार झाले आहेत आणि मला वाटतं की त्याचा फायदा त्याला होईल पुढे जाऊन. आणि आता तो फ्रेंच शिकतो आहे, म्हणजे मला खूप त्याचं कौतुक वाटतं ॲक्च्युली, की त्यालाही आवड आहे नवीन नवीन काहीतरी शिकायची, ग्रास्प करायची. तर मला वाटतं हा वाद लोकांनी टाळावा, छान गुण्यागोविंदाने राहावं आणि शिकावं, नवीन भाषा शिकावी. जय मराठी, मी मराठी. जय महाराष्ट्र, करा कष्ट. तर दादा, आपण वास्तवमध्ये पण काम केलं आहे आणि आता वाजवरेमध्ये पण आपण काम केलं आहे. तर सेटमध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे ऑन सेट जे फिलिंग असते, ऑन सेट जे अरेंजमेंट्स असते, तर त्यामध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स आपण हिंदी आणि मराठीचं बघायला गेलो तर फक्त बजेटचाच आहे. म्हणजे जर हिंदीचा एखादा क्राऊडचा सीन असेल तर तिकडे काय बजेटचा प्रश्नच नाही आहे. मराठीचा क्राऊड, अरे प्रोड्युसर म्हणतो कितना लोक आहे, अच्छा कितना लंच कर मंगाना पडेगा. इकडनं सगळं हिशोब सुरू होतं ना, जेव्हा हिशोब सुरू होतं तेव्हा समजतं मराठी फिल्म आहे, हिंदीत हिशोब होत नाही. ओके, हाच फरक आहे. कारण बजेट, तुम्हाला कुठल्याही माणसाला जेव्हा बजेट असेल तेव्हा काम करायला मजा येतेच येते. ती यू कॅन रिक्रिएट वॉट एव्हर यू वॉन्ट. तर मेन मला वाटतं फक्त बजेट आणि बजेट फक्त हाच मुद्दा आहे कुठल्या हिंदी किंवा मराठीमध्ये. पण मराठीमध्ये विषयाचं नाविन्य आहे. नवीन आता कोणी हिंदीत विचार करणार नाही असा की मिलिंद नावाचा एक मुलगा होता गिरगावमध्ये, जो विचार BBC वाल्यांनी केला आणि त्यांनी त्याच्यावरती डॉक्युमेंटरी केली. तर ह्याच्यावरती कोणी फिल्म करेल आणि असं विषय घेऊन एक सिनेमा होऊ शकतो, हा जयने विचार केला. आणि मला वाटतं की तो परत मग विषय निवडण्याचं जास्ती हुशारी मराठी लोकांच्यात आहेत. हिंदीवाल्यांकडे ओरिजिनल काम नाही आहे, काही ओरिजिनल कॉन्टेंट नाही आहे, रिमेक. कारण त्या मोस्टली त्यांना कोणी असं आता OTTमुळे जरा ते जास्त झाले की जरा आपले विषय, आपल्या भाषेतले विषय आता मांडले जात आहेत. पण मराठीत आपल्याकडे नेहमीच कॉन्टेंट हाच हिरो आहे. मराठीत हिरो नाहीच आहे, कारण मराठी हिरो हाच आहे विषय. आणि तो विषय वाजवरेमध्ये तुम्हाला एक वेगळा नवीन विषय तुम्हाला पाहायला मिळेल.
बरोबर. सर मिलिंद दादा साठी तुम्ही काय बोलणार की एक नॉर्मल कच्ची वाजवणारा जो माणूस आहे गिरगावात राहतो आत्ता फ्रॉम स्टेज टू स्क्रीन हा प्रवास, तर तुम्ही त्यांना एक काय मेसेज देणार किंवा त्यांच्या साठी तुम्ही काय मेसेज देणार किंवा काय बोलणार तुम्ही? आय एम व्हेरी हॅपी फॉर मिलिंद. एक त्यांनी एवढं स्ट्रगल केलं आहे आणि ह्या फिल्मच्या निमित्ताने त्याचं स्ट्रगल पाहायला मिळेल आणि ह्या फिल्मच्या निमित्ताने तो आणखीन पॉप्युलर व्हावा आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर मला वाटतं ते आता ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याची ओळख व्हावी. त्याला अमेरिकेत बोलवलं जावं, त्याला दुबईत बोलवलं जावं, त्यांनी खूप मोठं व्हावं, मिलिंदने खूप मोठं व्हावं ही माझी इच्छा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती पूर्ण व्हावी अशी बाप्पाकडे प्रार्थना आहे. आणि नक्कीच होईल. येस येस. तर दादा आपण आता शेवटच्या टप्प्याला पोचलो आहेत पॉडकास्टच्या. तर 2 इंटरेस्टिंग राऊंड आहे इकडे. फर्स्ट राऊंड इज 1 वर्ड फॉर आणि सेकंड आहे रॅपिड फायर. तर 1 वर्डमध्ये मी तुम्हाला काही मूवीचे नावं बोलणार, तर तुम्हाला एक शब्दात त्याचा डिस्क्रिप्शन करायचा. आणि रॅपिड फायरमध्ये कसं असेल, मी तुम्हाला 2 आर्टिस्टचे नावं सांगणार, तुम्हाला एक चूज करायचं. तर स्टार्ट करूया 1 वर्ड फॉर राऊंड. 1 वर्ड फॉर वास्तव. टेरिफिक. 1 वर्ड फॉर सिंगम. माइंड ब्लोईंग. आता माझी सटकली. 1 वर्ड फॉर वॉन्टेड. दबंग भाई. 1 वर्ड फॉर बजरंगी भाईजान. नवाज. 1 वर्ड फॉर दृश्यम. सुपर सस्पेन्स. 1 वर्ड फॉर छावा. संभाजी महाराज. 1 वर्ड फॉर मोरया. मोरया. रियल काय म्हणतात ते टिपिकल गणपती ड्रामा. 1 वर्ड फॉर नटरंग. अजय अतुल. 1 वर्ड फॉर जुना फर्निचर. महेश मांजरेकर. 1 वर्ड फॉर टाइमपास. टाइमपास. ते ॲक्च्युली टाइमपास. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट 1 वर्ड फॉर सैराट. भन्नाट लव्ह स्टोरी. तर हे होतं आपलं 1 वर्ड फॉर राऊंड. आणि आता सुरू करूया रॅपिड फायर राऊंड. तर रॅपिड फायरमध्ये मी तुम्हाला ॲक्टर्सची नावं सांगणार, तुम्हाला दोघांपैकी एक सिलेक्ट करायचं आहे. असे 8 किंवा 10 प्रश्न आहेत, 8 ऑप्शन आहेत. चालू करूया. यस. तर हा करूया आपण रॅपिड फायर राऊंड सुरू. रणवीर सिंग की रणबीर कपूर. रणबीर कपूर. रणबीर कपूर की संजय दत्त. रणबीर कपूर. रणबीर कपूर की अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन की राजकुमार राव. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन की विक्की कौशल. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन की ऋतिक रोशन. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन की शाहिद कपूर. बच्चन. अमिताभ बच्चन की सलमान खान. बच्चन बच्चन फक्त बच्चन. अमिताभ बच्चन की शाहरुख खान. फक्त अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन की जितेंद्र. फक्त अमिताभ आणि अमिताभ. अमित जी, यू आर द विनर एंड यू आर माय पर्सनल फेवरेट, यू आर माय डैड्स पर्सनल फेवरेट. तो आशा करता हूँ कि ये रील आप तक पहुँचेगी. ये हमारे एक मराठी चित्रपट की एक पॉडकास्ट का एक राउंड है और काफ़ी इंटरेस्टिंग राउंड है. ट्विटर पे भी ट्वीट करूँगा, देखते हैं आप देखते हो कि नहीं. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? कैसा लगा आपको ये एपिसोड? माइंड ब्लोइंग तो लगा ही होगा. ये तो रॉन्ग क्वेश्चन मैंने आपको पूछ लिया. बट ये जो हमारा मराठी चित्रपट है, मराठी मूवी है वाजवरे, इनके एक एक्टर है गणेश दादा, जिनके साथ हमने अभी ये पॉडकास्ट किया और काफ़ी अच्छी बातचीत हुई. काफ़ी उन्होंने सेट के किस्से बताए मेरे को. मैं खुद फ्लैशबैक में चला गया जब भी वो अपने गणेश उत्सव के मेमोरीज़ और फ्लैशबैक किस्से सुना रहे थे, तो बहुत मज़ा आया. अगर आपको भी मज़ा आया है तो लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर करें और कमेंट में ये लिखें कि नेक्स्ट गेस्ट किसको देखना चाहोगे आप द गणेश उत्सव पॉडकास्ट पर. लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर करना. और हमने ये नोटिस किया है कि 70% ऑफ आवर सब्सक्राइबर्स 70% ऑफ आवर व्यूअर्स हैव नॉट सब्सक्राइब टू आवर चैनल. तो कृपया करके सब्सक्राइब करें. ये गणेश उत्सव अपने को ना ही मुंबई में ना ही महाराष्ट्र में बट पूरे वर्ल्ड में फेमस करना है. तो अगर आप सब्सक्राइब करेंगे तो हमारे चैनल की रीच बढ़ेगी. हमारे चैनल की रीच बढ़ेगी तो ज़्यादा से ज़्यादा लोग देख पाएंगे. ज़्यादा से ज़्यादा जब लोग देख पाएंगे तो हमारा गणेश उत्सव
नेशनल लेवल इंटरनेशनल लेवल पे पहुंचेगा। जय गणेश।